डोमेस्टिक व्हायलन्स, परत प्रॉपर्टीची मॅटर असू शकते, महिलांबरोबर छळ, खास करून गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये होणारे महिलांसाठी जे त्रास, सेक्शुअल हॅरेसमेंट स्पेशली इन द गव्हर्नमेंट ऑफिसेस. आणि मला असं वाटते की जे गव्हर्नमेंटचे जे टेन्युअर असते इट्स अ मोर सिक्युअर टेन्युअर, म्हणजे महिलाला भीती नसते. पर्सनल ऑफिसेसमध्ये काय होते की जर महिला कंप्लेंट करते तर त्याला कुठेतरी काढून टाकायचे सगळे पेत्रे सुरू होतात. पण इन द गव्हर्नमेंट ऑफिसेस देर इज अ सिस्टम. जर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसरला जर काढायचं असेल तर एक प्रोसिजर अडॉप्ट करायला लागते आणि ते काय एवढं सोपं नाही आहे. शो कॉज नोटीस, डिपार्टमेंट इन्क्वायरी आपल्याला सगळ्याला माहितीच आहे. म्हणजे त्याच्या म्हणजे आमच्याकडे फार सेक्शुअल हॅरेसमेंटची कंप्लेंट गव्हर्नमेंट ऑफिसेसवरून पण येतात. पोलीस डिपार्टमेंट, आज आमची चंद्रपूरमध्ये पण एक कंप्लेंट होती. नाम यू सी इन द पोलीस माय ऑब्झर्वेशन इज देर इज अ स्ट्रॉंग हायरार्की. म्हणजे जर मी जर किंवा PSI असेल किंवा मी जर कॉन्स्टेबल असेल तर आय विल नेव्हर कंप्लेन अगेन्स्ट द ड्युटी मॅनेजर और ECP और ची बायको व्हेरी सिक, शी हॅड डायबिटीज, किडनी, पण कुठे ते ट्रॅफिक पोलीस त्याला केअरच नव्हतं करतं. तर जस्ट डंप केली होती. ॲज अ पोलीस ऑफिसर तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट पण फ्री भेटू शकते, पण ते महिला बिचारी आमच्यापर्यंत पोहोचली. माय ऑब्झर्व द DCP आय स्पोक टू मिस्टर दिघावकर. इमिजिएटली तातडीने त्यांना आम्ही अपेक्स मुंबई बोरिवलीची एक मोठी हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिशन भेटलं. शी इज इन ICU अँड द ट्रीटमेंट इज गोईंग ऑन. तर आमच्यापर्यंत महिलाला पोचायला पाहिजे. आणि जर नागपूरची महिला किंवा चंद्रपूरची महिला किंवा अमरावतीची महिला किंवा गडचिरोलीची महिला आमच्यापर्यंत पोचणार नाही तर आम्ही त्यांच्यापुढे त्यांच्यापर्यंत पोचू. आणि हेच संकल्पना घेऊन आज आम्ही इथे उपस्थित आहोत. आज आमचे निर्माण असायला पाहिजे. आमची वेबसाईटमध्ये आम्ही नवीन वेबसाईट पण चालू केलेली आहे. आमच्या वेबसाईटमध्ये जर महिलाला लॉयरची गरज असेल किंवा काहीतरी गायडन्सची गरज असेल, अ सिम्पल मॅटर ॲज मेकिंग अ विल, तर महिलाला विचार करते काय करायचं सुशीबेन, विल बनवायचं, रजिस्ट्रेशन करायचं का नाही, एक्झिक्युटर म्हणजे काय, विटनेस म्हणजे काय, विटनेस कोण असावा, त्याचे लहान छान जे प्रश्न असतात. तर जर आमची लॉयर ऑफ टीम असेल तर तिथे पोचून त्यांच्याबरोबर बोलू शकते, एक संवाद साधू शकते. तशी आमची संकल्पना आहे. अँड वी की आमची नेहमी प्रेस 10:30 पावणे 11ला असते. म्हणजे आज आम्ही तुमच्या समक्ष उपस्थित आहोत, आपल्या सगळ्यांच्या समस्त उपस्थित आहोत. बागडेताई आहेत, चित्राताई आहेत,